नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कालचा व्हिडिओचा आपला गॅप पडला. आपण परवाच्या दिवशी जो 55चा सौदा झालेला होता त्याच्यावर आपण चर्चा केली होती, की खरोखर तोच 55चा सौदा आज काढणीला चालू आहे. काल पण काढणी चालू होता, आज पण तिथं हार्वेस्टिंग पूर्ण झाली असेल आणि तिथं त्या समोरच्या व्यक्तीने, शेतकऱ्याने, व्यापाऱ्यासह तिथं व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, भरपूर जणांचे कॉल मला काही आले नाही आहे, आमच्या सहकारी मित्रपरिवाराला आले. थोडा दाबण्याचा प्रयत्न पण चालू आहे, की तुम्ही जास्त भाव सांगताय. तर शेतकरी मित्रांनो, आजची कंडिशन सांगतो तुम्हाला. आजसुद्धा ₹5,000 प्लस भाव चालू आहे. 51, 52, 53 रुपयापर्यंत भाव चालू आहे. आजचा भावसुद्धा सांगतोय मी. कालसुद्धा एक कन्नड तालुक्यामध्ये नाचनवेलमध्ये 5151चा सौदा झालेला होता. डागी माल त्याच्यामध्ये 15 ते 25 रुपयापर्यंत होता. आणि भरपूर आता काल एक ऑडिओ क्लिप फिरली मित्रांनो, आपलं रेकॉर्डिंग, की त्याच्यामध्ये आमच्या सहकार्याला म्हणता येते की 45 रुपयाच्या वरती भाव नाही आहे. परत आणखी हे पण म्हणता, तुम्ही शेतकऱ्याचं चांगलं काम करताय, मग आम्ही पण चांगलं काम करतोय. तर एकच मला सांगणं आहे, की शेतकरी एवढा राबून त्याच्या हाती जर 2 पैसे शिल्लक भेटत असेल, तर माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही पोटं दुखू देऊ नका, असं माझं म्हणणं आहे. आता कारण तुम्हाला सांगतो, कापसात शेतकरी लंबा झाला. कापूस शेतकऱ्याचा विकणं झाल्यावर भाव वाढला. मक्कामध्ये भाव नाही आहे, 1500च्या वरती भाव नाही आहे. 1800, दोन जो 2500 आपला 2200-2300 मक्का जात होता, तो एक 1500 रुपयापर्यंत भाव आहे. शेतकऱ्याला कुठेतरी 2 पैसे अद्रक पिकामध्ये मिळत आहे. तर मग तुम्ही, माझं म्हणणं आहे, की पोटं दुखू नका द्या, असं माझं म्हणणं आहे. आणि सहकार्य, जे आमचे मित्रपरिवार आहे, आमची जी टीम आहे व्हिडिओ बनवणारी, त्यांना दाबण्याचा प्रयत्न तुम्ही कधीच करू शकत नाही. कारण आम्ही जे सत्य आहे तेच आम्ही मांडत असतो. मित्रांनो, सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा एक 5,000 प्लस भाव चालू आहे 100 किलोचा. आणि आता तुम्हाला सांगतो मी, आता त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही व्यापाऱ्यासकट नाव सांगा, शेतकऱ्यासकट नाव सांगा. विषय मला फक्त त्यांना एकच विनंती आहे, तुम्हाला जर जमत नसेल घ्यायला प्लस भावामध्ये, तर तुम्ही घेऊ नका. जे व्यापारी घेताय तुम्ही त्यांना घेऊ द्या. कारण मी सांगतो तुम्हाला, 2 पैसे शेतकऱ्याचा इथं फायदा होतोय. मग असं जर तुमचं म्हणणं असेल आम्ही बी शेतकऱ्यासाठी काम करतोय, तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्यासाठी अपडेट द्या. आज हा भाव चालू आहे, डेली अपडेट द्या. आम्ही तुमचे व्हिडिओ पाहू, बरोबर? फक्त आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका, एवढी हात जोडून विनंती सांगतो. आमचं काम आम्हाला करू द्या. जे सौदे चालू आहे ते आम्ही रिअलमध्ये सांगत असतो. तुम्ही सांगता व्यापाऱ्याचं नाव सांगा. 2 पैसे जर तो व्यापारी शिल्लक घेत असेल, त्याच्या भल्यासाठी, त्याच्या रोजीरोटीसाठी आम्ही त्याचं नाव कशाला तुम्हाला सांगू? त्याला पुरतं आहे ना, त्याला पुरतं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. विषय माझा एकच म्हणणं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. कारण काय झालं माहिती आहे का? व्यापारी झाले जास्त. त्याच्यामुळे हा जो प्लसमध्ये घेत आहे वरचढ, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाल्यामुळे आपल्याला एक शेतकऱ्याला फायदा होतो आहे, की आपल्याला 4 व्यापारी बोलावता येतात. नाही बुवा, हो कमी मागतोय त्याला आपण दुसऱ्याला बोलावू. म्हणून इथं 100, 150 रुपये, 200 रुपयाचा इथं शेतकऱ्याचा इथं पण फायदा होतो आहे. आणि मुळात म्हणजे मालच कमी आहे. मालच कमी आहे. पावसामुळे प्लॉट सडी लागले. 50%च्या वरती माल निघून गेला. आणि येणारा काळमध्ये आवक कमी असल्यामुळे 100% हे तेजी राहणार आहे. 100% तेजीमध्येच भाव राहणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आम्ही दबावाला बळी पडणार नाही, हा आमच्यावर विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो. डेलीचे डेली अपडेट देत राहील मी. आणि माझे सहकारी जे असतील व्हिडिओ बनवणारे, ते डेलीचे डेली अपडेट देत राहू. आम्ही कुठल्याच रेकॉर्डिंगला आणि कुठल्याच फोनाला आम्ही बळी पडणार नाही, याशी मी सर्वांच्या वतीने जाहीर सांगतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान, जय किसान.